नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फोर्स अँड टाइप ऑफ फोर्स म्हणजे बल आणि बलाचे प्रकार या घटकातील चौथा, पाचवा आणि सहावा प्रकार म्हणजे चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितीत विद्युत बल याचा अभ्यास करणार आहोत। पाठीमागील तासाला तुम्हाला मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची माहिती बाईंनी दिलेली होती। या तासाला आपण आता मॅग्नेटिक फोर्स या घटकाचा अभ्यास करणार आहोत। मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल, चुंबकामुळे केलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात। त्याची इंग्रजीतली व्याख्या तुम्हाला दिली आहे बघा। द फोर्स इज एक्सर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड अ मॅग्नेटिक फोर्स। त्याने तुम्हाला छोटासा प्रयोग करायला सांगितलेला आहे, तो म्हणजे प्लेस अ मॅग्नेट ऑन अ टेबल, टेक अ बिग आयर्न नेल टुवर्ड्स द अपराइट म्हणजे वरती उचलून ठेवायचं आहे ते। अवे फ्रॉम द नेल व्हॉट हॅपन्स, काय घडेल रे, तर ती जी लोखंडाची पट्टी आहे ती त्या चुंबकाकडे हवेमध्ये आकर्षित होऊन आणि थोडीशी वरती उचलली जाईल। हे कशामुळे घडलं, तर त्या मॅग्नेटिक फोर्समुळे, चुंबकीय बलामुळे ही सगळी घटना घडलेली आहे। त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल। तुम्हाला या ठिकाणी त्यांनी चित्र एक दिलं आहे बघा, ते म्हणजे कॅरमचं चित्र आहे बघा। कॅरम खेळताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, जेव्हा तुम्ही कॅरमवरती बोरिक पावडर म्हणजे कॅरमच्या बोर्डवरची पावडर टाकता त्याला बोरिक पावडर असं म्हणतात, ती पावडर जर टाकली नाही तर तुम्हाला स्ट्रायकरनं सोंगटी पुढे ढकलण्यामध्ये अडचण येते, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त ताकद लावावी लागते, स्ट्रायकर वेगाने पुढे सरकत नाही। याचं कारण काय, तो जो कॅरमचा बोर्ड आहे आणि तो जो स्ट्रायकर आहे म्हणजे कॅरममध्ये जो मोठी पांढरी सोंगटी असते जिनं आपण इतर पांढऱ्या आणि काळ्या सोंगट्या त्या चित्रामध्ये पाठवतो, तो जो असतो तो स्ट्रायकर असतो। तो स्ट्रायकर पुढे सरकण्यास अडचण येते कारण की त्याचं घर्षण जास्त होतं। मात्र जेव्हा आपण त्याच्यावरती बोरिक पावडर टाकतो किंवा पावडर टाकतो कॅरम बोर्डवरती, त्या बोर्डचं आणि त्या स्ट्रायकरचं जे घर्षण आहे ते कमी होतं बघा। म्हणजे उदाहरण आणखी तुम्हाला सांगतो की आपण एखाद्या वेळेस खडबडीत रस्त्यावरून आपलं वाहन घेऊन चाललो आहे, तर ते वाहन घेऊन जात असताना कच्च्या रस्त्यावरून ते वाहन पुढे जाण्यामध्ये अडचणी येते आणि जेव्हा रोड चांगला असतो, गुळगुळीत जेव्हा नवीन डांबरी रस्ता असतो त्याच्यावर मात्र ती गाडी वेगाने पुढे जाते। याचं कारण काय, तर कॅरमच्या सोंगटीला जेव्हा हळूच टिचकी मारली असता ती कॅरमच्या बोर्डवरून घसरत पुढे जाते आणि ती पुढे जाऊन थांबते। आणि पावडर टाकल्यामुळे काय होतं, ते दोन्हीमधलं घर्षण कमी होतं आणि ते घर्षण कमी झाल्यामुळं पुढे थांबतो। याचं कारण काय, तर तो चेंडू पुढे जात जात त्या जमिनीला तो घासत असतो आणि त्या घर्षणामुळं त्याचा वेग कमी होतो आणि तो चेंडू एका ठिकाणी जाऊन थांबला जातो। बघा तुम्हाला दिलं आहे, वेन अ कॅरम पीस इज फ्लिक्ड लाईटली इट स्लाइड्स ओव्हर द कॅरम बोर्ड बट स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स, आणि काही काळाने ती जाऊन थांबते। हेच आहे ते म्हणजे घर्षण बलाचं उदाहरण। आता हे घर्षण जे आहे हे कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतं। हे कशामुळे होतं, तर त्या वस्तूचा गुळगुळीतपणा जो आहे त्या गुळगुळीत प्रमाणावरून ते घर्षण बल कमी असतं आणि खडबडीत जो पदार्थ असतो त्याच्यावर ते घर्षण बल जास्त असतं। इथं तुम्हाला लिहून दिले बघा त्यांनी, इथं द स्मूथ सरफेस कॅन बी इझिली रब्ड अगेन्स्ट इच अदर बिकॉज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज लेस। जेव्हा तो पदार्थ दोन्ही पृष्ठभागी गुळगुळीत असतील तेव्हा घर्षण बल कमी असतं आणि जेव्हा तो पृष्ठभाग आहे तो खडबडीत असतो तेव्हा मात्र ते घर्षण बल जास्त असतं। रफ सरफेसवरती हे घर्षण बल हे जास्त असतं आणि स्मूथ सरफेसवरती घर्षण बल असतं हे कमी असतं। तुम्हाला घर्षण बल समजलं असेल। त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। बघा सहावा आहे त्यालाच स्थितिक विद्युत बल। बघा तो शब्द असा आहे, स्थितिक, असा तो शब्द आहे। स्थितिक विद्युत बल म्हणजे काय बघा, तिथे खाली व्याख्या दिली आहे बघा तुम्हाला गुलाबी बॉक्समध्ये। नगदी व्याख्या आपण इथं वाचूया। स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड ऑन मटेरियल्स लाईक रबर, प्लास्टिक अँड
ebonite due to friction. The force आहे बघा, घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट यासारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो बघा, विद्युत भार. आणि अशा विद्युत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असं म्हटलं जातं. आता हे प्रयोग तुम्हाला घरी सुद्धा करता येतो. छोटे छोटे कागदाचे काय घ्यायचे, कपटे घ्यायचे. कपटे म्हणजे काय, तुकडे घ्यायचे, तुकडे छोटेसे. ते छोटे तुकडे टेबलवरती पसरून ठेवायचे. आणि आपल्या घरामध्ये कंगवा असतो ज्यानं आपण विंचरतो, तो कंगवा घ्यायचा आणि आपल्या डोक्यावरती केस आहेत ना, त्या केसाला तो घासायचा. आणि तो घासलेला कंगवा त्या कपट्यांजवळ नेला असता तुम्हाला असं लक्षात येतं की त्या कंगव्याकडे ते कागदाचे जे तुकडे आहेत ते आकर्षित झालेले दिसतात. हे जे आहे ते उदाहरण आहे स्थितिक विद्युत बलाचं उदाहरण आहे. अशा पद्धतीनं आपण आज आपल्या या पाठामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बघितला, त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स बघितलं आणि मॅग्नेटिक फोर्स देखील बघितला. पुढच्या तासाला आपण शेवटच्या या घटकामधला आपण कंबाइंड फोर्स आणि व्हॉट वी हॅव लर्न्ड हा घटक अभ्यासून त्याच्या खालचा जो एक्सरसाइज आहे तो सोडवणार आहोत. आजचा हा व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थित बघा, त्याच्या खालची दिलेली व्याख्या आहेत त्या व्यवस्थित लिहून काढा आणि मला पाठवून द्या. धन्यवाद.